नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणाऱ्या रकमेचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारणी, बचत गटातून सामूहिक उत्पन्न, व्यवसायातून संपत्तीची निर्मिती, गुंतवणुकीतून परतावे किंवा म्हातारपणाची पेन्शन नियोजनापर्यंत अनेक संधी महिलांसमोर आहेत। ही रक्कम महिलांचं अर्थकारण सक्षम करण्याची एक उत्तम संधी आहे। लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या रकमेचं काय करायचं असा प्रश्न महिलांसमोर आहे। आर्थिक साक्षरतेअभावी या रकमेच्या वापरातून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण न होता ही रक्कम घर खर्चासाठी सध्या वापरली जाते, परंतु प्रत्यक्षामध्ये या रकमेतून कर्जाची पत मिळून एखादा व्यवसाय उभा राहू शकतो। तर मग आता यामध्ये मासिक रक्कम जी आहे 1500 रुपये, यामध्ये 5 वर्षामध्ये 90,000 रुपये जमा होतात। 5 वर्षांच्या परतफेडीचे 1 लाख रुपयांचं कर्ज तुम्हाला यातून मिळू शकतं। या कर्जातून तुम्ही स्वतःच्या यंत्रसामुग्री खरेदी करू शकता आणि स्वतःचा छोटासा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता। त्यानंतर SIP गुंतवणुकीने तुम्ही आयुष्यभराची वार्षिक 7,260 रुपये प्रतिवर्ष उत्पन्न यातूनही तुम्ही मिळवू शकता। त्यानंतर बचत गटामध्ये सहभागी होऊन तुम्ही सामूहिक व्यवसाय करू शकता। तर मग SIP मध्ये महिलांची सर्वाधिक गुंतवणूक आहे, कारण ही गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते। या गुंतवणुकीमध्ये वार्षिक परतावा म्हणजेच SWP म्हणजेच सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन हा आयुष्यभरासाठी मिळवता येतो। तसेच गुंतलेल्या रकमेची मार्केट व्हॅल्यू देखील वाढत जाते। विशेष म्हणजे हे मासिक मानधनामध्ये 1500 रुपयांची भर घालून जर 3000 रुपये करून SIP मध्ये गुंतवले तर दर महिन्याला 1200 रुपये आयुष्यभरासाठी तुम्हाला मिळू शकतात। म्हणजे लाडकी बहीण योजने एवढी मासिक रक्कम तुम्ही स्वतःच्या गुंतवणुकीवरती मिळवू शकता। त्यानंतर तुम्ही या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बचत गटातून व्यवसायाच्या संधी निर्माण करू शकता। बचत गटामध्ये गुंतवणूक केल्यास शासनाकडून तुम्हाला अत्यल्प व्याजदरामध्ये व्यवसायासाठी कर्ज मिळतं, ज्यावरती तुम्हाला व्याजामध्ये देखील सवलत मिळते। त्यानंतर तुम्ही गुंतवणुकीचा पर्याय वापरू शकता। जर तो वापरता आला नाही तर तुम्ही PPF म्हणजेच पोस्टाच्या PPF खात्यामध्ये जिथे सर्वाधिक व्याज दिलं जातं तिथे तुम्ही गुंतवणूक करू शकता या पैशांची। तर मग अशा पद्धतीनं सरकारकडून आता गाईडलाईन जारी करण्यात आलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय की लाडक्या बहिणींनी हे पैसे घर खर्चासाठी न वापरता स्वतःच्या भविष्यासाठी वापरावेत, जेणेकरून तुम्ही एखादा व्यवसाय करू शकता। त्यानंतर तुम्ही म्हातारपणी तुमची पेन्शन मिळण्यासाठीची सोय करून ठेवू शकता। तर मग अशा पद्धतीनं महिलांचं सक्षमीकरण आता एक मोठा मुद्दा म्हणून समोर येतोय। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।